यवतमाळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती। या संपूर्ण यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार होते। मात्र मुसळधार पावसामुळे ही यात्रा रद्द केल्या गेल्याचे सांगितले जाते। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक आहेत, जे या संपूर्ण यात्रेची जबाबदारी यवतमाळची त्यांच्यावर होती। भाऊ, यात्रा जी आहे आज या ठिकाणी येणार होती, रद्द करण्यात आली आहे, काय कारण? बरोबर, आपण सर्व बघू शकता की अतिवृष्टीचं आणि मुसळधार पावसाचं वातावरण असल्यामुळे मी सकाळी 7:30च्या दरम्यान सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांची माझी चर्चा झाली आणि त्याच्या आधी काही गावात खेड्यापाड्यात आम्ही फोन करून विचारणा केली तर लोकांच्या घरात अक्षरशः पाणी शिरलेलं आहे। तिथे तुम्ही माझं स्वतःचं घर बघू शकता, माझ्या घरात पण पाणी शिरलेलं आहे। तर या अनुषंगाने सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेबांनी दादांची चर्चा करून आम्ही मग असं ठरवलं की तुर्तास हा प्रोग्राम याला पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि आजचा कार्यक्रम हा पूर्ण रद्द झालेला आहे आणि पुढची तारीख आपल्याला दादा लवकरात लवकर देतील। निश्चित या ठिकाणी जर पाहिलं तर पुसदमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे या पावसाचा सावट आजच्या कार्यक्रमावर आल्याचं पाहावयास मिळतं आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी जनसन्मान यात्रेचा तो रद्द केला असल्याचं सांगितलं। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।